नमस्कार, मी अजित पाटील। आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी घेऊन आपल्यासाठी आलेलो आहे। आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून हजारो युवकांची नाराजगी पाहायला मिळत आहे। आमच्या ऑफिसमध्ये रोज वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज येत असतात। त्यानुसार आम्ही आज नांदेड जिल्हाधिकाऱ्यांमध्ये जाऊन एकंदरीत आढावा घेतला। त्यावेळी निकषानुसार निवड झाली नाही असे 2301 लोकांचा आकडा आहे। या युवकांमध्ये निवड झाली नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी असल्याचं पाहायला मिळत आहे। एकंदरीत नांदेड जिल्ह्यामधील हा काय प्रकार आहे मी 2 मिनिटात आपल्यासमोर मांडतोय। नांदेड जिल्ह्यामधील आपले सरकार सेवा केंद्र साठी जिल्ह्यामध्ये 1362 जागा होत्या। या 1300 एकूण ग्रामपंचायत 1318 मध्ये एकूण 1362 जागेसाठी 4352 हे अर्ज प्राप्त झाले होते। त्यामध्ये प्राथमिक निवड 737 लोकांची प्राथमिक निवड झालेली आहे, म्हणजे डायरेक्ट निवड झालेली आहे। त्यांची कुठे मुलाखत होत नाहीये। त्यांची मुलाखत का होत नाहीये हा देखील काही युवकांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। आपले सरकार सेवा केंद्रामध्ये ज्या प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांसाठी अडचणी असतात, जे काही तहसीलदारचे पुरावे असतात, कागदपुरावे असतात, कागदपत्र असतात, विविध दाखले असतात, हे दाखले काढण्याचं एक माध्यम आहे। आपल्या सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून हे पुढे शासनाकडे पाठपुरावा करून हे लोकांना अगदी सोपं माध्यम आपले सरकार सेवा केंद्र देत असतं। पण सध्याच्या घडीची आता सगळ्यात मोठी बातमी आहे की आपल्या सरकार सेवा केंद्रामध्येच हजारो युवकांची नाराजगी पाहायला मिळत आहे। त्यांचं नाराजगीचं कारण काय हे देखील आपल्याला सांगणार आहे। हे एकूण ग्रामपंचायती 1318 पैकी 1362 जागा होता आणि 1362 जागेसाठी 4352 लोकांनी अर्ज दाखल केले होते। त्यामध्ये प्राथमिक निवड 737 लोकांनी झालेली आहे आणि मुलाखतीसाठी 1162 लोक हे साठी बोलवले आहे। अवघ्या 5-6 दिवसांमध्ये या महिन्यामध्ये या मुलाखती होऊन यापैकी 588 जवळपास म्हणजे 1362 मधून 737 जर आकडा काढला तर उर्वरित ज्या जागा आहेत त्या जागेसाठी या मुलाखती पार पडत आहेत। याचं आव्हान देखील शासनाकडून मोठं आहे। याच्यामध्ये पण काही युवकांनी शक्यता व्यक्त केली की मुलाखतीमध्ये काही अपराध होईल का, काही विविध शंका त्यांच्या मनामध्ये आहेत। तर याच्यावरती देखील शासन कशा पद्धतीने पारदर्शक मुलाखती घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की आक्षेप काही प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी आक्षेप दाखल झाले होते। हे आक्षेप आहेत 113 लोकांसाठी आक्षेप दाखल केले होते। 113 लोकांवरती आक्षेप आहेत, त्यांच्यावरती वेगवेगळे कारणं असतील। आज आमच्या चॅनलला जे बातम्या भेटल्यात त्यानुसार आज पूर्ण आढावा घेतला तर 113 लोकांवरती आक्षेप दाखल झाले विविध कारणामुळं। त्यांच्या अपात्र होण्याचे कारण काय आहेत हे देखील येणाऱ्या काळात आपल्याला समजतील। पण त्याच्यामुळं विशेषतः सांगायचं म्हणजे काल पिंपरखेड असेल, हदगाव असेल, धर्मा ह्या ठिकाणी विविध ठिकाणी जिल्ह्यातल्या 113 लोकांवरती आक्षेप दाखल झालेले आहे। त्या लोकांवरती विविध काही आक्षेप दाखल झालेले आहेत आणि आक्षेपांती राखीव आहेत 113 अर्ज हे। आणि विशेष सांगायचं म्हणजे निरंग जे गावं आहेत, निरंग जे अपात्र आहेत ते 37 ठिकाणी निरंग अपात्र आहेत, म्हणजे त्या ठिकाणी कोणीही फॉर्म भरला नाही असे हे 37 गाव आहेत। त्या ठिकाणी आता परत एकदा फॉर्म भरण्याची सुरुवात होईल, परत प्रोसेस सुरुवात होईल आणि प्रवेश प्रक्रिया परत होईल, परत निवड होईल, परत मुलाखती होतील। असे 37 लोकांचे आहेत, निरंक आहेत। आणि निर्बंध राखीव जे आहेत ते 2 जागा आहेत। आणि मी जे सांगत होतो की तुम्हाला आता 4352 लोकांपैकी फक्त 737 लोकांची निवड झालेली आहे। त्याच्यामुळं आणि 1162 लोक आहेत त्यांच्या मुलाखती होतील, पण उर्वरित 2301 आकडा खूप मोठा आहे। त्यांचा निकषानुसार त्यांची निवड झाली नाही, त्याच्यामुळं हजारो युवकांमध्ये ही नाराजगी पाहायला मिळत आहे। विविध ठिकाणी वेगवेगळ्या तहसीलमध्ये असतील हे अर्जची सुरुवात असेल, मुलाखती असतील होत असतात, पण 2301 लोकांची नाराजगी युवकांची झालेली आहे। या युवकांचा येणाऱ्या काळामध्ये आंदोलन असेल, मोर्चा असेल, उपोषण असेल हे देखील आपणास पाहायला मिळू शकतं कदाचित। पण या लोकांसाठी आम्ही देखील आमचं युवा राज्य चॅनलसाठी आम्ही सदैव मदतीसाठी उपस्थित आहोत। ज्या युवकांना ज्या ठिकाणी आमच्या चॅनलची मदत लागेल त्या युवकांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करू। त्यासोबतच शासनाच्या योग्य बातम्या देखील आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, फॉलो, शेअर करा आणि ज्या युवकापर्यंत हा व्हिडिओ प्रत्येक सेवा केंद्राच्या माध्यमात जो दाखल केलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा। धन्यवाद।